मलकापुर विधानसभा क्षेत्र से भारी बहुमत से निर्वाचित विधायक चैनसुख संचेती के खिलाफ मलकापुर की जनता और भाजपा पदाधिकारियों ने सार्वजनिक रूप से बेतुके बयान, अश्लील गालियां और मूर्खता का आरोप लगाने का विरोध किया है। मलकापुर उप विभागीय कार्यालय में एक बयान देकर शंकर बोधड़े पर कार्रवाई की मांग की गई है। मलकापुर 4-5 दिन पहले मलकापुर नादुरा विधानसभा क्षेत्र के विधायक संचेती के खिलाफ सार्वजनिक स्थान पर अश्लील और अभद्र टिप्पणी करने की घटना घटी थी। चैनसुख संचेती की साजिश के कारण शिवचंद्र तावड़े के खिलाफ अत्याचार का मामला दर्ज होने की चर्चा के चलते शंकर बोधड़े आर वडगांव दिघी ने विधायक संचेती पर न केवल आरोप लगाने बल्कि सार्वजनिक स्थान पर बेतुके बयान देने का भी आरोप लगाया। 28 सितंबर 11 बजे उप विभागीय कार्यालय के तहसीलदार और मलकापुर शहर पुलिस निरीक्षक को निवेदन सौंपा गया कि शंकर बोधड़े के खिलाफ बयान प्रस्तुत कर अनुरोध किया गया है कि उनके विरुद्ध मामला दर्ज कर तत्काल कार्रवाई की जाए। बयान प्रस्तुत करते समय भाजपा कार्यकर्ता, पदाधिकारी और मलकापुर के प्रबुद्ध जन उपस्थित थे। 3-4 दिवसा अगोदर एक व्यक्ती शंकर बोधड़े नामक या व्यक्तीनं आदरणीय भाऊबद्दल जे आमचे सर्व आहेत, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आहे, त्याबद्दल अतिशय खालच्या भाषेमध्ये आणि एकेरी भाषेमध्ये त्यांच्यावर बेनबुडाचे बेछूट असे आरोप केले। आपल्या सर्वांना माहीत आहे की आदरणीय भाऊ हे कधीही कोणत्याही जातीचा, पंथाचा, धर्माचा विचार करत नाहीत। प्रत्येक जाती, धर्माच्या किंवा कोणत्याही पंथाच्या व्यक्तीमागे ते खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्या संकटामध्ये, सुखदुःखामध्ये सहभागी होतात। आणि अशा व्यक्तीवरती असे आरोप करणं, एकेरी भाषेत बोलणं म्हणजे हा सूर्यावर फुंकण्याचा एक प्रकार आहे। या प्रकाराचा आम्ही निषेध या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आणि जी राजकीय दृष्ट्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर संस्कार जे केलेले आहेत, हा आम्ही कोणत्याही जाती आणि धर्माचा, सर्व व्यक्तींचा आम्ही आदर करणारे लोक आहोत। परंतु जी या व्यक्तीनं भाऊंबद्दल भाषा वापरलेली आहे, ही निश्चितच महाराष्ट्राची संस्कृती नाही, ती कदाचित काँग्रेसी संस्कृती असू शकते असं मला वाटते। आणि अशा या वृत्तीचा आम्ही सर्वजण या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवतो। दिवसापूर्वी वरखेड या गावी जे भांडणं झाले, त्यातून भानगडी झाल्या आणि त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्या आणि त्याचे पडसाद परवाला नांदुराला येथे निषेध मोर्चा जो काढण्यात आला, तिथे त्याचे पडसाद फारच चुकीचे उमटले। कोणीतरी तो दिघीचा बोधडे नावाचा, शंकर बोधडे नावाचा माणूस काय बोलतो, कसा बोलतो, कोणाविषयी बोलतो याचं भान न ठेवता अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरून तीही आमचे आदरणीय लोकप्रिय आमदार चैनूभाऊ संचेती यांच्याविषयी ती भाषा त्यांनी वापरली, ती इतकी चुकीची आहे। आणि त्यातून बोलत असताना छत्रपती या शब्दाचा जो उल्लेख केला, छत्रपती या शब्दाचा उल्लेख करायचा असेल तर उचलली जीभ लावली टाळूला असं होत नाही। त्यासाठी छत्रपती व्हावं लागतं। कोण छत्रपती झालं? फक्त शिवाजी महाराज। त्या बोधडेला म्हणा, शिवाजी महाराजांचं चरित्र वाच आणि मग छत्रपती काय कोणाला म्हणायचं म्हणूच शकत नाही, झालेलंच नाही आहे, कोणी होणार पण नाही असा इतिहास सांगतो। आणि तुम्ही कोणालाही छत्रपती म्हणायला निघाले, वाईट बोलायला निघाले, तुमच्या हातात काय शस्त्र दिलेलं आहे का कोणाला काहीही म्हणायचं? लोकशाही आहे म्हणून काही त्याचा गैरवापर करायचा का? असं हे जे घडलेलं आहे हे अतिशय निंदनीय कृत्य त्या नांदुरामध्ये घडलं आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व इथे जमलेलो आहोत। आणि आज इथे आम्ही तहसील ऑफिसला आलो आणि तहसीलदारांना, SDO साहेबांना निवेदन दिलं निषेध करून। आणि आता पोलीस स्टेशनला पण आम्हाला निवेदन द्यायचं आहे, ते देऊ। या अशा इस्मावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याच्या बोलण्यावर, त्याच्या वागण्यावर, आणि त्याला काहीतरी शासन घडलं पाहिजे अशी आजच्या प्रसंगी मी शासनाला विनंती करते। आणि माझे दोन आणि भगिनींनो,
आज आपण या ठिकाणी यासाठी एकत्र आलो की गेल्या 2-4 दिवसापूर्वी शंकर बोदळे नामक व्यक्ती यांनी लोकशाहीला न शोभणारी गोष्ट केली, ते म्हणजे आपले लोकप्रिय आमदार चैनसुखजी संचेती सेवाभावी वृत्तीने गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघामध्ये त्यांचं कार्य सुरू आहे। ते कुठल्याही जाती पंथाचा किंवा पक्षाचा विरोध न करता ज्यावेळेस ते आमदार होतात ते संपूर्ण मतदारसंघाचे आमदार म्हणून वागतात। त्यांचं कार्य हे कधीही हा माझ्या पक्षाचा तो माझ्या पक्षाचा असं नाही, तर ते आपल्या मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये कधीही व्यक्तीचा अपमान होईल असं कृत्य कधीही नसते। परंतु 3-4 दिवसापूर्वी शंकर बोदळे नामक व्यक्तीने लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, न्याय मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि त्याच ठिकाणी ते न्याय मागत असताना शंकर नामक बोदळे यांनी आमदार चैनसुखजी संचेती यांच्यावरती बिना बुडाचे आरोप करून गलिच्छ अशा भाषा वापरून त्यांचा अपमान केला आणि हा अपमान म्हणजे लोकशाहीमध्ये या मतदारसंघाचा अपमान, या लोकशाहीमध्ये या मतदारसंघातील जनतेचा अपमान आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान, हा अपमान आपण कदापिही सहन करणार नाही आणि लोकशाहीचं जतन करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या मर्यादा सांभाळून वागलं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये जातीभेद, पक्षभेद, पंथभेद विरहित माणूस म्हणून हा मतदारसंघ चालला पाहिजे। यासाठी अशा विकृतीचा मी जाहीरपणे भारतीय जनता पक्ष मलकापूर तालुक्याच्या वतीनं निषेध करतो आणि त्याच्यावरती ताबडतोब या निवेदनाद्वारे आम्ही कळवलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, एवढंच मी बोलतो। मी माझी जात सांगतो, मी माडी समाजाचा शंकर मोतीराम बोदळे राहणार वळगाव डिगी। मला असं वाटत नाही की शिवाभाऊ तायडे हे एका जातीचे आहे। शिवाभाऊ तायडे त्या माणसाच्या डोक्यात जात पात धर्मपंथ हे काहीच नाही, कारण स्वतःच्या आकाला पाळून SC समाजाच्या माणसाला निवडून आणणारा एक मर्द मराठा छत्रपती शिवाभाऊ तायडे आहे। ज्या शिवाभाऊ तायडेवर आज जो कोणी हरामखोरांनी हे अशी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास समोरच्या गरीब माणसाला प्रवृत्त केले असेल, मी सांगतो शिवाभाऊ असं काहीच करू शकत नाही। शिवाभाऊ कोण्या जातीबद्दल तर काय, कोण्या माणसाबद्दलही अपशब्द बोलत नाही। ज्या वेळेस माझ्या स्वतःवर बेइज्जती होती, माझं कुटुंब पूर्ण जलामध्ये अंदर होतं कारण आमच्यावर अन्याय झाला, त्यावेळेस मित्रांनो ना कोणता माडी ना कोणी फक्त एकटा छत्रपती शिवाभाऊ तायडे माझ्या मागे होता। आज एवढं दुःख होते की अरे हरामखोरांनो, तुम्ही एका सज्जन आणि भोळ्या माणसाला फसवण्याचा प्रयत्न जरी करत असाल, पण मी सांगतो लोक नाव घ्यायला भेटतात। चैनसुख संचेती, तू मादरचोदा या वेळेस आमदार झाला, पण पुढच्या वेळेस तुझ्यात 100 पिढ्या काय किती पिढ्या जर आमदार होऊन दाखवतील तर मी आत्महत्या करेन। आणि हे जे कोणी पाय चाटू गाण चाटू आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बहुजनाला संपू नका, बहुजनाला संपू नका। बहुजन जर संपला तर मादरचोदांनो आपल्याला आपल्या 100 पिढ्या माफ करतील नाही, कारण शिवाभाऊ हृदयात नाही शाता फाळून दाखवला तरी शिवाभाऊ निघेन, कारण ज्या माणसावर बेतते त्यालाच कळते की शिवाभाऊ का आहे म्हणून। शिवाभाऊ कधी जात पात धर्मपंथ काहीच पाहत नाही, पण आपले लोक हिजळे झाले, पाया लागतात। अरे कशासाठी लागतात? मायबापाच्या पाया लागा, हरामखोर लोकांच्या पाया लागू नका। जाती लावले मायाचं पाटलाशी, पाटलाचं लेवा पाटलाशी, बौद्धाचं याच्याशी, धनगराचं त्याच्याशी नाही, असं होऊच शकत नाही। हा महाराष्ट्र छत्रपतीचा आहे, अडी असं होऊच शकत नाही। मला तरी असं वाटते की छत्रपतीचे सर्व गुण हे माझ्या शिवाभाऊ तायडे अंगामध्ये आहेत। शिवाभाऊ कधीच कोणावर अन्याय करू शकत नाही, हे मी ठरवून सांगतो। जी मीडिया टुडे के लिए मलकापुर से अनिल कुमार गोठी की रिपोर्ट। फिलहाल इस खबर में इतना ही, बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे। नमस्कार।